विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावादितं त्रिगुणयुक्तं सद्गुरुतं नमामि। मायबापांनो, आज एक सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आणि आपण सगळे एकत्रित आलो आणि एक मी देणारा दौंडी देणारा माणूस आहे आणि आपल्याला त्या दौंडीतून नेमकं संतांचं जे काही वाङ्मय आहे, संतांना जे अनुभव आले ते अनुभव आपल्याला समजून घ्यायचे असं माय बापांना असू द्या, काही नाही. हां, फक्त आवाज तुमच्यापर्यंत येतो आणि एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत आवाज यावं, नाही तर त्याची गरज नाही, पण आता आहे त्याचा वापर करायचा असं माय बापांना. तर आज नेमकं महाशिवरात्र आणि आज पूर्ण विश्वामध्ये याच्यात काही फरक आहे का? हां, तो चालत नाही. अच्छा, चालेल, काही नाही अडचण आपल्याला. हां, तर बघा बरं का, 8:30 वाजले, मला सूचना करा, जास्त लांबवायचं नाही. तर एक असं पर्व आहे आणि ते पर्व म्हणजे महाशिवरात्र. तर आपल्यापुरती नाही, आज जगभर या भूतलावरती विश्वामध्ये आणि हे कार्यक्रम चाललेले आहे. काहीतरी गडबड आहे तिथे बघा, नाही तर तो द्या, आपल्याला काही वेळ घालवायचा. हॅलो हॅलो बोल. हॅलो 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 हॅलो. चालेल, जसं असेल तसेल. हां, मग ते त्या आवाजासाठीच आहे, बाकी ऐका तुम्ही. तर आज महापर्व आहे. महापर्व म्हणजे महाशिवरात्र. महाशिवरात्र मग का हो म्हटले दररोजची रात्र आणि हिला महाशिवरात्र का म्हटले? हा, हे आपल्याला समजलं पाहिजे. विशेष असा हा दिवस आहे, याला महाशिवरात्र हे नाव का पडलं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आज या जगाचा चालक मालक जो कोणी उत्पत्ती स्थिती लय याला सर्वांना देवांचा देव, ईश्वराचा ईश्वर जो कोणी असेल त्याला आम्ही महादेव म्हटलेला आहे, शिव म्हटलेला आहे. बघा बरं का मायबापांनो, तर त्या भगवंताचं आज नामस्मरण करण्याचा दिवस आहे, म्हणजे महा आणि शिवरात्र. त्या शिवाचं, त्या मायबापाचं, त्या माझ्या भगवंताचं आणि आज आपण गुणगान गाण्याचा हा दिवस आहे. कशासाठी? तर सर्वांना पाहिजे सुख आणि आपण सुखाच्या शोधासाठी आणि सगळे आपले प्रयत्न चालले. प्रपंच जरी करतो आपण तर आपल्याला सुख व्हावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे कष्ट करतो, काहीतरी जोडतो, त्याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे का मला सुख भेटावं, मी समाधानाने जगावं. प्रपंच त्याच्यासाठी चालला तर त्याच्यामध्ये आम्ही चापसलं, हे जे काही सुख मिळतं हे टिकत नाही. सकाळी जे खाल्लं ते दुपारी विटतं, बघा बरं का. हो, पण अविट, बघा बरं का, अतूट, जे विटत नाही, जे तुटत नाही, त्याला म्हणतात सुख. आणि ते सुख कुठे आहे तर ते तुमच्यातच आहे आणि ते आम्हाला माहीत नाही. म्हणून जो कोणी माझा मालक, माझा चालक, जो हे माझं शरीर चालवतो, माझी हालचाल करतो, माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्याला शिव म्हटलेलं आहे. बघा बरं का मायबापांनो, तुम्ही म्हणाल का हो, तो तर भगवंत शंकर आम्हाला माहिती आहे म्हणले, तोच चिंतन करत होता ना म्हटले. हेही बरोबर आहे बरं का महाराज. मग तो जर देव होता तर तो कोणाचं चिंतन करत होता? गंमत आहे. हे कळणं म्हणजे परमार्थ आहे आणि हे समजून घेण्यासाठी तिथं मला बसवलेलं आहे. माऊलींनी आत्ता ओवी घेतली, ओम नमो जाद्या, ओम. बघा बरं का महाराज, ओंकाराचा उच्चार झाला ना
ओंकाराचा उच्चार करत असताना त्यातून आपल्याला कुठं जायचं हे समजलं पाहिजे. आकार उकार मकार इति ओंकार. बघा माय बापांनो, ओंकार म्हणजे त्या ओंकारातून आपल्याला ब्रह्मवाच्यक आपल्या ठिकाणी ती बुद्धी तयार झाली पाहिजे. ओंकार म्हणजे नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मग ओम नमः शिवाय तर कोण म्हणत नाही, सर्वच म्हणतात. मग त्यांच्यात बदल का होत नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओंकाराचा उच्चार करीत असताना आपल्याला तो ओंकार हे शिकवतो ब्रह्मवाचक त्या ब्रह्माकडे जाण्यासाठी. या माय बाप्पा जी हरिवात माऊली, तुम्हाला गोड प्रेमाचा माझा भाग्यवान. आम्ही तुमच्यासारख्या आमच्या समोर ऐकतात ना, खरंच मी भाग्यवान समजतो मला. बघा माय बाप्पांनो, ओंकाराचा उच्चार करीत असताना नुसतं ब्रह्म किंवा शिव शंकर बघा बरं का, हा उच्चार करीत असताना शिव म्हटल्याच्या नंतर त्या शिवाचा उच्चार करीत असताना आपल्याला दिशा सापडली पाहिजे. ह्या जगाचा मालक चालक त्याला देव म्हणतात. तो निर्गुण निराकार परमात्मा तो आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे शिव हा उच्चार केल्याच्या नंतर. हो, खूप मजा आहे आणि समजावं महाराज. आणि ते समजण्यासाठी तर तुम्हाला हा नरदे मिळाला आहे ना माय बाप्पांनो. आणि याच्यामध्ये ते जरी आम्ही समजून जर घेतलं नाही ना, तर मग आलो तसं जर आपण गेलो, हे बाकीचे कुठे नाही तर आपण करतोच. खावं प्यावं लेवं नसावं नटावा हे सगळं जमतं आपल्याला आणि ते करायला पाहिजे. पण कोणासाठी करायला पाहिजे? जसं पतिव्रता जी बाई असते ती तिच्या मालकासाठी नटते, नटावं तिनं, पण मालकासाठी नटावं. आणि आम्ही सुद्धा गायनाचे उडे आपुल्या छंदे, पण कोणाच्यासाठी उड्या मारावं? माझ्या त्या भगवंतासाठी. का? तो माझ्यात आहे म्हणून माझी हालचाल होते, तो आहे म्हणून मी बोलतो, तो आहे म्हणून तुम्ही माझ्या पाया पडतात, हे लक्षात घ्या. तो आहे म्हणून प्रेताच्या कोणी पाया पडतं का सांगा ना? हे समजणं म्हणजे परमार्थ माय बाप्पांनो. मग आपण जरूर नटावं, पण कोणासाठी नटावं? ज्याच्यामुळं मी बोलतो चालतो तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याच्यासाठी मी नटावं. आणि त्याला भक्त म्हणतात आणि तोच भक्त देवाला आवडतो. बरं काही ना, ही समजून घ्यायचा विषय. इथं ओम नमो जाद्या म्हटल्याच्या नंतर ओम म्हणजे आकार उकार मकार इति ओंकार म्हटलेला आहे. त्याच्यावरती एक अर्धचंद्र आहे आणि त्याच्यावरती जे टिंब आहे ना, ओंकाराचा उच्चार केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 अवतार आहे. आकार चरण उगल, उकार उदर विशाल, मकार महामंडलकारे, हे तिन्ही एकवटले. याचा अर्थ असा होतो, ओंकाराचा उच्चार केल्याच्या नंतर ब्रह्म विष्णू महेश हे ज्याचे अवतार आहे, ज्याचे अवतार बरं का. आता कोणाचे अवतार? मग ओंकाराचा उच्चार करीत असताना आपण कुठे जायला पाहिजे? नुसतं ओंकाराचा ओम नमः शिवाय ओम ओम, अरे ओम काय सांगतो हे बघ ना. ओंकाराचा उच्चार करीत असताना हे 3 देव ज्याचे अवतार आहे बघा. आणि तुम्ही म्हणणार का हो, तो निर्गुण निराकार जर परमात्मा आहे, तो दिसत नाही, तो अव्यक्त आहे, दिसत नाही. अव्यय म्हणजे त्याला हातपाय नाही. त्रिगुणातीत म्हणजे तो गुणाच्या जर पलीकडे आहे, मग ब्रह्म विष्णू महेश झालाच कसा तो? प्रश्न आहे महाराज. आणि प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे असतात, त्याला भक्ती म्हणतात. मग ऐका ना तुम्ही, जो कोण आहे ना ह्या जगामध्ये, जशी हवा आहे पण दिसत नाही पण आहे, तारेमध्ये लाईट आहे पण दिसत नाही म्हणजे नाही का आहे. आणि ती लाईट चमकण्यासाठी जी दिसत नाही त्या वायराच्या माध्यमातून बल्बात ती आली आणि आपण म्हणतो बल्ब लागला, बल्ब नाही लागला. मग असे बल्ब ठेवा लागत नसतात माई बापांनो. हो, हे लक्षात घ्या तुम्ही. ओंकाराचा उच्चार केल्याच्या नंतर त्या ओंकारामध्ये ब्रह्म विष्णू महेश ही ज्याची लेकरं आहे, तो तर निर्गुण निराकार, ही लेकरं जन्माला घातलीच कशी मग त्याने? महत्वाचा मुद्दा आहे माय बापांनो. तर त्या ओंकारात ओम नमो बघा, त्याच्यावर अर्धचंद्र आहे, ती माया आहे, मूळ माया. आणि त्याच्यावरती असणारं जे टिंब आहे ना, ते परब्रह्म आहे.
मग ओंकाराचा उच्चार करीत असताना ते टिंबापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, ते परब्रह्म. ओ बघा तुम्ही, हो बघा तुम्ही. आणि ही लाईन जर तुम्हाला सापडली तर आपलं सोनं झालं म्हणून समजायचं मायबापांनो. आणि त्याच्यासाठीच हे सगळं, ही महाशिवरात्र जी आपण साजरी करतो ना, तर महाशिवरात्र म्हणले दररोजचे रात्र येतात आणि जातात, पण आज विशेष का महत्व दिलं तिला, महाशिवरात्र का म्हणतात. महा म्हणजे महान असणारा माझा जो परमात्मा, ज्याने अवतार घेतला तो शिव, आणि त्याचं भजन त्याने ज्याचं केलं ते जर आपण केलं तर 100% मेळ बसला म्हणून समजायचं मायबापांनो. हो, ओम नमो जी आद्या. ओम, ओंकारामध्ये जे सांगितलंय, ओंकाराचा उच्चार केल्याच्या नंतर ते टिंब म्हणजे ते परब्रह्म, त्याला आकाराला उकाराला आणि येण्यासाठी अर्धचंद्र ही माया म्हणजे मूळ माया. मूळ माया म्हणजे पृथ्वी आप तेज वायूनी आकाश, हे व्यापक असणारं ब्रह्मांड. हो, ह्या मूळ मायाचा आधार घेतला म्हणजे ती प्रकृती. बघा, भगवंताला सुद्धा नटण्यासाठी त्याला सुद्धा या मूळ मायाचा म्हणजे प्रकृतीचा, त्या मायाचा आधार घ्यावा लागला. तसं त्याला नटताना आलं राजांनो. आणि मलाच नटायचं होतं, पण मला तसं नटता येत नव्हतं. म्हणून हो, आपली प्रकृती म्हणजे मी पुरुष आहे, माझी प्रकृती माझी मंडळी आहे, कारण मलाच नटायचं. माझा मुलगा म्हणजे मी होतो. बघा तुम्ही, मीच तो, पण मला नटण्यासाठी मध्ये कोणीतरी लागतं, त्याला स्त्री म्हणतात, त्याला प्रकृती म्हणतात. आणि जो नटला तो पुरुष आहे, प्रकृती पुरुष म्हटलेला आहे. बारकाईचा अभ्यास आहे. सगळे सुज्ञ मंडळी, इथे काही गप्पा गोष्टी ऐकणारे नाही, अजिबात नाही, कारण तुम्ही सगळे नामाचे धारक आहात. आणि जिथं नामाचे धारक आहात ना, तर 100% आणि नामधारकाला ही उच्च भाषा तुम्हाला समजते. आणि शास्त्र त्याच्यासाठीचे महाराज, हे काही गंमत नाही, काही करमणूक नाही. मायबापानं तुम्हाला काही कामं नाही, आणि म्हणून तुम्ही जमलात, काहीतरी आपलं जीवन आपल्याला सफल करायचं म्हणून तुम्ही माझ्या समोर बसलात. आणि मी सुद्धा, माझ्या समोर शास्त्र आहे, ते शास्त्रच मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. हो महाराज. आणि म्हणून ओम नमो जी आद्या. ओम म्हणजे तो ओंकार, अकार मकार उकार इति. ओंकार म्हणजे ते परब्रह्म. कसं आहे ते? ओम नमो जी आद्या ते पहिलंच आहे. देव पहिलाच आहे, नाही घडविला नाही बैसविला, तो घडावला आणि बसावला, आणि तो पहिलाच आहे. आद्या म्हणजे पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र तारा सूर्य नाही, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश जर नव्हते, तिथं हे इंद्रन चंद्रन ब्रह्मन विष्णू महेश नव्हते. त्या टायमाला जे आद्या म्हणजे पहिलंच जे होतं ते परब्रह्म. बघा ना महाराज, किती संतांचे लाख उपकार आहे राजांना, पण ते आपण समजून घेत नाही. आणि जर समजले ना मायबापांना, तुमचं जीवन सफल झालं याच देही. हो, इथंच आपण त्या मुक्त अवस्थेत आहे. आजच मोक्ष आपल्या हातात आलेला आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षी बहुतांची. ओम नमो जी आद्या. समजलं ना? ओंकार, आकार मकार उकार इति. ओंकार म्हणजे ते परब्रह्म, ते पहिलंच आहे, आद्या आहे. हो महाराज, बघा ना तुम्ही. मग त्याला शिव का म्हटले आणि जीव का म्हटले? कल्पना अविद्या येणे झाला जीव, आणि माया उपाधी बोली जे शिव. जरा बारकाईचा थोडासा समजून घ्या, आणि तुम्हाला समजतं म्हणूनच मी सांगतो. मग आता आपल्याला जीव का म्हणतात? ते तर पहिलंच आहे ना. परमात्मा हा एकच आहे, तो पहिलाच आहे ना. मग आम्हाला जीव का संज्ञा प्राप्त झाली तो पहिलाच असताना? त्याचं कारण आहे, ही माया, हे शरीर, ही प्रकृती, हिच्या आम्ही काय झालं, हिच्या नादी लागलो, हिला मी म्हणायला लागलो, आणि म्हणून कल्पना केली. कशामुळं? अज्ञानामुळं. अज्ञान कोणतं? मी कोण आहे मला माहित नाही, एक नंबरचं अज्ञान आहे. मी कोण आहे मला माहित नाही, अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही कल्पना केली, कारण म्हणले मी तर पुरुष आहे, तुम्ही कल्पना केली की मी स्त्री आहे. बघा, कल्पना कशामुळे केली? अज्ञान. अज्ञान कशामुळं? तर तुमचं तुम्हाला ओळख नाही, तुम्ही कोण आहे, त्या अज्ञानामुळं कल्पना केली नाही. शरीराला मी म्हणायला लागली तर आपलं गडबड झाली. मग तो भगवंत आहे, त्याला शिव का म्हटले? तो पहिलाच आहे, निर्गुण निराकार परमात्मा, त्याला शिव का म्हटले? माया उपाधी बोली जे शिव, त्याला सुद्धा मायाचा उपाधी लागली म्हणून त्याला शिव म्हटले.
एरवी जर आम्ही लक्षार्थाने गेलो ना, तो शिव नसून ते परब्रह्म आहे महाराज. ते परब्रह्म आहे बरं का. उपाधी जर गेली ना, मायेची जर उपाधी गेली तर ते परब्रह्म आहे. आणि आमची जर बरं का उपाधी जर गेली ना, तर लक्षार्थाने आम्ही जीव नसून वाच्यार्थाने आम्ही जीव आहे, पण लक्षार्थाने आम्ही कोण आहे? परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे शिव. तरी अलीकडच आहे. पुन्हा जशी शिवाची भ्रांती गेली, म्हणजे उपाधी मायेची उपाधी कंप्लीट गेली ना, ते परब्रह्म आहे. मग आता आम्ही शिव आणि शक्ती वेगळी नाही. जीव शिव आपण हरिपाठात म्हणतो का नाही, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमई न घाली मन. राजा, अरे जीव असू दे, शिव असू दे, काय असू दे, पण तो परमात्मा आहे. नजर येणं म्हणजे परमार्थ आहे. नजर येणं दिसू दे आता अनेक, पण ज्याच्यावर तो हे दिसतंय तो सत्य आहे, आणि ज्याच्यावर हे भासतं हे असत्य आहे. शरीर नाशवंत आहे, ते जाणारे आहे, पण शरीर ज्याच्यावर जातात येतात तो सत्य आहे, तो निर्गुण निराकार परमात्मा. मग झालं काय नेमकं बरं का? त्याला सगुण का व्हावं लागलं? एकट्याला त्याला करमत नव्हतं मायबापांनो, जसं आम्हाला एकट्याला करमत नाही ना, म्हणून आम्ही लग्न करतो. मग गाडी घोडे अमकं तमकं अजूनही करमत नाही. मग लेकरं होतात. हो बघा ना तुम्ही, मग आनंदी जीवन जगत आहे. 2 लेकरं आहे, भलं नाही अमकं आहे. मग एकट्याला करमत म्हणून आम्ही पण हे छोटंसं जग निर्माण केलं ना, आमच्या आनंदासाठी बरं का. आमच्याच आनंदासाठी ते आम्ही निर्माण केलंय. आम्ही सुद्धा ब्रह्मच आहोत. इथंच ब्रह्म आणि विष्णू महेश आहे. कमरापासून खाली ब्रह्म आहे, इथून ते इथपर्यंत विष्णू आहे, आणि इथून इथपर्यंत शंकर आहे. बघा, 3 गुणातीत असणारे 3 देव. ब्रह्म हा रजोगुणी आहे. ब्रह्म हा रजोगुणी आहे म्हणून त्याने सृष्टीची निर्मिती केली. तुमच्यात रजोगुण आहे म्हणून तुम्ही बाळांना जन्माला घातलं. ऐका ना बारकाईनं. आणि विष्णू हा सतोगुणी आहे ना, हे सगळ्यांचं पालन करतो ना. मी इथून सतोगुण गुणी, इथं विष्णू नाही का? इथूनच हे सगळ्यांचं पालन पोषण करतो ना. शरीर बघा बरं का, तो सतोगुणी आहे. आणि तमोगुणी कोण आहे? शंकर भगवंत परमात्मा आहे. तो काळ होऊन घेऊन जातो, आणि इथंच तो आहे. आमचा जर तमोगुण वाढला ना, तर डोक्यात दगडच घालतो एखाद्याचा, आम्ही सुद्धा त्याला ठार करतो. कुठे हे देव? इथंच आहे. हे तिन्ही जेथ एकवटले, तिन्ही हे एकत्रित आले. बघा बर का, हे एकत्रित आले, पण तोपर्यंत ते काम करत नव्हते. शंकर भगवंत बी जरी अवताराला आले बर का, ऐका, जो आहे तोच अवताराला आला. विष्णू तोच अवताराला आला, आणि ब्रह्मदेवही तोच अवताराला आला. मग ब्रह्मदेव अवताराला आल्याच्या नंतर त्या मायबापाला हिने विनंती केली की देवा, काय नियोजन आहे, आम्ही काय करायचं? तर त्या टायमाला त्यांचा मायबाप ते परब्रह्म ते म्हणतात, तू सृष्टीची निर्मिती कर. करता आली का हो त्याला? वेडाईसा ब्रह्मा एकला होता, पै सृष्टीचे उपक्रमा. वेडाईसा ब्रह्मा एकला होता, न महेश्वरा ते ओळखे, ना सृष्टी करू शके. तुम्ही तर म्हणले ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, थोरू केलाय का नामे. पहिला अनुग्रह ब्रह्मदेवाला द्यावा लागला, तेव्हा त्यांनी सृष्टीची निर्मिती केली मायबापांनो. बघा तुम्ही जरा बारकाईचा अभ्यास आहे बरं का. आणि तीच साधना तुमच्या आमच्या पर्यंत पोहोच झाली. तुम्ही किती भाग्यवान आहे. तुम्ही स्वतःला अजून सापडलंच नाही. हो, खूप भाग्यवान आहे. ती साधना तुमच्यापर्यंत पोहोच झाली का जी ब्रह्मदेवाला पहिला अनुग्रह दिलेला आहे. मग ब्रह्मदेवाने आत्रीने दत्ताला दिला, आणि तिथून अनेक फाटे फुटले. जसं समुद्रातलं पाणी उष्णतेने ढग होतात, वाफ होते, पुढे वर गेल्यानंतर ते गारठतं ढग तयार होतं. का डोंगरावर ते पाणी धाड धाड पडतं, एक इकडं जातं एक तिकडं जातं, आणि ते आपण म्हणतो गंगा यमुना जमुना. गंगा यमुना जमुना फक्त ते नाव ठेवले गेलं, पण पाणी मात्र तेच आहे. बरं, हे वाहत वाहत जाऊन शेवटी समुद्रालाच मिळतं. मग मायबापांनो, स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणीही असू द्या,
पण त्यामध्ये जी चैतन्य शक्ती आहे ना, ते बीज मात्र एकच आहे. ही नजर येणं म्हणजे परमार्थ. आणि ही जर नजर आली ना, तर तुम्हाला स्त्री जरी दिसत असली रूपाने, पण स्त्री न दिसता त्या स्त्रीमध्ये असणारा जो कोणी आहे ना परमात्मा, त्याची भेट होईल. आणि मग तुम्ही म्हणाल, ताई जिहारी बरं का, जिहारी हो ताई, हो जिहारी ना, हो, हे शब्द बाहेर पडतात. आणि ही जर नजर नाही आली ना, तर मग कधीच कोणाशीच कोणाचं पटत नाही. आणि ही नजर येण्यासाठीच आपलं जे अज्ञान आहे का मी कोणीतरी आहे, हे अज्ञान जाण्यासाठीच ज्ञानाचा संबंध जोडलेला आहे तिथं. हे ज्ञान पैगा बरे खूप, ही ज्ञानेश्वरी वेडं करून टाकेल महाराज. अरे, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही पारायण करता काय? वेडं होतं काय म्हणून? अरे वेडं होणंच म्हणजे परमार्थ आहे ना राजा हो. वेडं म्हणजे काय? त्या स्थितीत राहणं, कोण काय बोलतं कोण काय म्हणतं हे न कळणं म्हणजे परमार्थ आहे. ती स्थिती आहे, ती अवस्था आहे. आपली अजून व्यवस्था आहे, आपल्याला सगळं कळतं. जोपर्यंत तुम्ही वृत्ती ज्ञानावरती आहात, वृत्तीवरी आहे ते ज्ञान आहे ना, तोपर्यंत अलीकडे आहे. वृत्ती निवृत्ती झाली न दिसे जन जन न उघे अवघा जनार्दन. हो, जो वृत्तीवर नाही तो निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ कोणाला म्हटलेला आहे? जो वृत्तीवरच नाही, वृत्तीवर जो नाही तो नाथ म्हणजे ती निवृत्तीनाथ. काही मजा आहे, कळावं महाराज. आणि कळण्यासाठी तुम्ही माझ्या समोर बसले ना, मी उगीच काहीतरी तुम्हाला गप्प गोष्टी करून करमणूक जर केली तर मग तुम्ही म्हणाल काय वेळ गेला आपला. हो, एक एक क्षण महत्त्वाचा आहे महाराज, एक एक क्षण महत्त्वाचा आपला. हो, एक क्षण निघून गेला ना, तर कबीर महाराजांनी ते चालता चालता मुलगा आणि ते दर्शनाला गेले एका ठिकाणी. मंदिरात पूर्वी नगरी असायचे, आणि मुलाला वाटला तर नगारा वाजावा लागतो म्हणून तो नगारा वाजायला लागला. तर कबीर महाराजाने बघितलं, आणि त्याच्या मुलाचं नाव कमाल होतं. कबीर महाराज तेवढ्यात बोलून गेले, अरे कबीर कहे कमाल को, कबीर कहे कमाल को, क्यों बजत है ढोल, अरे एक श्वास चला गया तो तीनों लोगों का मोल. कळलं का महाराज? आपले किती श्वास जात असतील व्हायला? 21,600 वेळा 24 तासामध्ये हे श्वास येतात जातात ना. प्राण अपान म्हटलेला आहे. प्राण आपण उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धारू असे. काय हरिपाठ सांगतो, माझ्या माऊलींचा हरिपाठ आहे. एक पुरुष आपण त्याला माऊली म्हटलेला आहे. आणि फक्त तुमचा उद्धारच व्हावा शेवटपर्यंत सगळं सहन केलं. पण शेवटी ज्यांनी त्यांना त्रास दिला ना, ते शरण आले, आणि त्यांच्यात एवढी पावर तयार झाली का ते विसोबा चाटे उसोबा खेचर नामदेव महाराजांचे गुरु व्हावं. काय केलं त्यांनी? हे साधन त्यांना दिलं, आणि ते साधन तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. याचा बारीक मस्त विचार करा, बारीक विचार करा. श्रीपाद बाबा म्हणायचे, बारीक विचार करा. अरे कमाल, कशाला वाजवतो ढोल? अरे किती श्वास तुझे व्हायला गेले, तुला कळतंय का त्या श्वासाची किंमत? एक श्वास म्हणजे तिन्ही लोकांची किंमत होते म्हणले, असे तुझे किती श्वास व्हायला गेले राजा. याचा अर्थ असा होतो, लक्ष लावून गो गोविंदा. म्हणून आपलं श्वासाचं भजन आहे, त्याच्यावर लक्ष द्यायचं. आपण म्हणतही नाही. म्हणलं काय महाराज, अण्णा तुम्हीच आम्हाला बसवतात? नाही ना. ज्ञान देव मौन जपमाळांतरी धरुणी श्रीहरी जपे सदा. कोण जपतं ती माळ राजा हो? अरे माझा परमात्मा कोणती माळ जपतो? जो श्वास येतो आणि जातो ना, ती माळ जपतो. म्हणून तुमची हालचाली माय बापांनो. आपल्याला वाटतं मी माळ जपतो, मी भजन करतो, मी कीर्तन करतो. नाही राजा. अरे ती माळ जपणारा जर बाजूला झाला ना, तर 0 मिनिटात प्रेत तयार होईल. त्याला मड म्हणतात, आणि त्याला जाळून टाकावं लागेल. हे समजणं म्हणजे परमार्थ आहे. आणि ते समजणं, ते ज्ञानाच्या संबंधाने ते स्वरूपच तुम्ही आहात. अनादि जो ओम नमो जाद्या, ओम नमो जाद्या, ज्याला आम्ही नमस्कार करतो ना. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू नमस्कार करतात, ओम नमो जाद्या. बघा तुम्हाला कळलंय ना. ओम नमोजी म्हटल्याच्या नंतर ओम नमोजी, ओम ओंकार रूपी माझे सद्गुरू, मी त्याला नमस्कार करतो. म्हणले का? त्या आद्य म्हणजे पहिलेच आहे, पहिलेच हे म्हणले ते. अरे ओंकार, ओंकाराला तुम्ही नमस्कार करतात. ओंकाराला नमस्कार करत नाही. ओंकारामध्ये जे काही दडलं, हो त्याला नमस्कार करतो, ते माझे सद्गुरू आहेत म्हणले. ओम नमोजी आद्या, ते पहिलेच म्हणले सद्गुरू. आपण म्हणतो आले आमचे गुरु, नाही ते पहिलेच आहे. पहिले म्हणजे कोणते? अहो तुम्हीच हे ना म्हणले. नाही नाही नाही, ते पहिलेच ह्याच्यामध्ये आत्मतत्व,
ते आपले गुरु आहे. आणि म्हणून हे कळल्याच्या नंतर माऊली म्हणतात मज हृदय सद्गुरू. काय बोलले? काय बोलले? मज हृदय सद्गुरू ज्याने तारिलो हा संसार पुरू, मला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून बाजूला केलं. म्हणून विशेष आत्या धरू, मी विशेष महत्त्व देतो त्या विवेकाला, आणि त्या विवेकावर मी जागी राहतो. विवेक जागी ठेवा मायबापांना. हो, राग येत नाही कोणाला, आपण काही बोलत नाही, एखादं बोलत सहन करतो, फक्त विवेक जागी ठेवा. तो जो बोलत असं नाही शरीराकडे बघून बोलतो, शरीर तुम्ही नाही. तुम्ही जर विवेक जागी ठेवला ना, शरीर मी नाही, या शरीरामध्ये शरीरही मी आहे, ते तत्व, ते आत्मतत्व तो मी आहे. राग यायचं काय कारण आहे? म्हणून विवेक जागी करायचं. कोणी काही बोललं ना विवेकावर यायचं. म्हणून विशेष आता विवेकावर. हो, मी आता काय बोलण्याच्या पलीकडे विषय माय बाप्पांना फक्त 8:30 झाले की मला तुम्ही सांगा. आपण थोडक्यातच हे आवरवणार आहे. मग ओम नमो ज्याद्या, ओम ह्या ओंकार रूपी सद्गुरूला मी नमस्कार करतो. का? ते तत्व, ते गुरु पहिलेच आहे. फक्त आणि फक्त मला माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी सांगितल्याच्या नंतर कळलं. पहिलेचे म्हणले आता ते निवृत्तीनाथच पहिले आहे. वृत्तीवर नाही तो नाथ, तो परमात्मा पहिलाच आहे. फक्त माझ्या प्रेमासाठी तो सगुण साकार झाला, आणि सगुण साकार झाला त्या रूपाला ते निवृत्ती नाव दिलेलं आहे. पण ते पहिलेच आहे ना, मला कळलं म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. ओम नमोजी आद्या, नमोजी नमस्कार करतो. का? तुम्ही पहिलेच हे माझे बंधू नाही, आता जन्माला आलेले नाही, शरीर आलं आणि गेलं, पण तुम्ही पहिलेच ते मला कळलं ना, म्हणून तुम्हाला मी जाहीर करतो. आता ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपद्या. पुन्हा माझ्यासारखं म्हणलं माऊली कशाला, काही आधार आहे का तुमच्याकडं, काही पुरावा? वेद प्रतिपाद्या, वेदांनी, वेद म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानांनी पुरावा दिला की हे बरोबर आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान, अरे जो भगवंत परमात्मा त्याच्या श्वासातून जे बाहेर पडलं अखंड ते ज्ञान, त्याचे 4 विभागात खंडन केलं. ते 4 वेद ते व्यासांनी केले तुमच्या आमच्यासाठी. बघा तुम्ही, वेद प्रतिपाद्या, वेदांनी प्रतिपादन केले, वेदांनी मान्यता दिली, हे बरोबर आहे. ओंकार हा त्याच्यातून जे परब्रह्म आहे ते अनादि आहे, आणि त्याला मी नमस्कार करतोय. माऊलींचं म्हणणं बरोबर आहे, ते त्यांचे गुरु आहे. बघा ना तुम्ही, वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या, त्याचा मी जय जयकार करतो. म्हणले का? जय जय सो स्वद्या म्हणजे ते स्वतः स्वयं प्रकाशित आहे, त्यांना प्रकाशाची गरज नाही. त्यांनी हा चंद्र आणि सूर्याला प्रकाशित केलेला आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश नाही महाराज, त्यांना प्रकाशित केलं कारण तो स्वतः स्वयं प्रकाशित आहे, तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. हो, म्हणून ही सगळी हालचाल चाललेली आहे. तो देव, ते परब्रह्म, त्या ओंकाराला मी जे जाहीर केला ना, ते परब्रह्म आहे, ते अनादि आहे. वेदांनी त्याला मान्यता दिली, हे बरोबर आहे. आणि ते हो स्वतःला जाणतं, ते स्वतःला ते जाणतं. आपण स्वतःला कधी जाणलं नाही. म्हणून आपल्याला ज्यांनी जाणलं ते सद्गुरू अनादि आहे, त्यांना संत म्हणतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. त्यांची भेट झाल्याच्या नंतर ते आम्हाला हे साधन नाम देतात, आणि मग आम्ही त्या ज्ञानाने स्वतःनी जाणतो का तो मी आहे, तो मी आहे. बघा तुम्ही, काही गंमत यार माय बापांनो, खरंच तुम्हाला सांगतो. परमार्थ परम असा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे, आणि तो समजणं म्हणजे परमार्थ. आणि तो जर समजला ना माय बापांनो, तुम्ही इतकं लहान होणार ना, का इतके लहान होणार ना, जसं आंब्याला खूप आंबे जर आले ना, फांद्या ऑटोमॅटिक झुकतात महाराज. ती अवस्था म्हणजे परमार्थ आहे माय बापांनो. हो, काय गंमत आहे. आणि ती तुम्ही पब्लिक आहे माझ्या समोर बसलेली. मी एक लाड फक्त सांगतोय, तुमचं लेकरू आहे, तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती, आणि मी दुबळा आयची तशी भक्ती. हो, बोल जरी गंगा होती ती तुम्ही स्वीकार करी. म्हणून तुम्ही मायबाप आहात, तुम्ही प्रभू आहात, देव आहात ना. मी काही जरी बोललो तरी तुम्ही स्वीकार करणार. तो भगवंत आहे, त्याला तरवडाचं जर फुल जरी वाहिलं ना, तो गुलाबाचं म्हणून स्वीकार काढून तो देव आहे ना. तसं मी कसंही बोललो
तरी तुम्ही संत मायबाप आहेत ना माझे, तुम्ही गोड करून घेणार म्हणून मी लाड बोलतो. माझ्यात ती कुठलीच शक्ती नाही, कुठलंच नाही, माझ्याकडं काहीच नाही मायबापांनो. पण मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही प्रभू महेशाची मूर्ती ऐका ना. मग ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सोदेव्या. मग कोण आहे सांगा ना माऊली. अहो सांगा ना. जो स्वयंप्रकाशित आहे, जो स्वतःने स्वतःला जाणतो, तो पहिलाच आहे. ते परब्रह्म म्हणतात ते तुम्ही शब्दाने आम्हाला सांगतात, पण कुठं सांगा ना. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सोद्याता आत्मरूपा देवा तूच गणेशू. इथं हेच आपल्याला हे सगळं सांगत असताना माऊलींनी शेवटी सांगावं लागलं, आपल्याला कळा ना. आत्मरूपा देवा तूच गणेशू. आत्मरूपा, आत्मा हा देव आहे, तोच गणेश आहे. आणि तो कुठेही सांगा तुम्ही. आता आत्मा कुठेही ताई सांगा ना तुम्ही. बोला, काही नाही, आपली चर्चा आहे. कुठे आत्मा सांगा ना भाऊ. बोला, कुठे आत्मा सतीश भाऊ. हृदयामध्ये. आम्ही त्याला शोधतो कुठं, कधी गाठ पडल. हा, हे समजणं उच्च कुटीतला परमार्थ आहे राजा हो. आणि त्याला परंपरेतूनच जावं लागेल. परंपरेतून दुधात तूप आहे सगळ्यांना कळतं, पण त्याला परंपरा आहे काहीतरी, त्याला क्रिया आहे. बिगर क्रियेचं जमणार नाही. तुम्ही म्हणले मी पैशावाला आणि पैसे उधळीन तूप बाहेर पडेल, शक्यच नाही. म्हणले मी जागरण घालन रात्रभर, सकाळी तूप दुधातून बाहेर पडेल, शक्यच नाही. म्हणले मी दंडवत घालल, गुलाल उधळीन, डोकं फोडीन, तू गेला तरी दुधात तूप बाहेर येणार, मग दुधात तूप नाही का. त्याचं मंथन झालं पाहिजे, ती क्रिया झाली पाहिजे. आणि ती ज्या माऊलीला माहिती आहे, त्या माऊलीला ही डॉक्टरीन जरी असली, तुम्हाला शरण जावं लागेल. महाराज म्हणजे मी डॉक्टरीन आहे आणि मटेरियल काय कळतं, मग तू दुधाचा नाश कर. तुला शरण जावं लागेल नाही बापांनो. जोपर्यंत तुम्हाला जर सुख पाहिजे, आणि सुख म्हणजे काय, सुखरूप असणारा सचित आनंद तो परमात्मा आत्मरूपाने ह्या बॉडीमध्ये नांदतो, त्याची जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही, साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख नावाची वस्तू बाहेर किती फिरले, किती देवदेव केला तरी मेळ बसणार नाही. मग अगोदर त्याला जाणावं लागेल. आणि ज्याने जाणला त्याला शरण जावं लागेल. त्यांना सद्गुरू म्हणतात, त्यांना संत म्हणतात. मग तिथं आपल्याला लहान व्हावं लागेल, पाय धरावं लागतील. शरण शरण हनुमंता. तुम्ही आता सगळेच म्हणतात माझं पाठ नाही ते. हो महाराज, हो, शरण जा हनुमंताला. का की त्यांना त्या भक्तीच्या वाटा माहीत आहे. छाती फाडली ना, सगळेच दाखवले. त्या भक्तीच्या वाटा त्यांना माहिती आहे, म्हणून शरण शरण हनुमंता. पुढे काय मला माहित नाही. रामदूता, रामाचा तो दूत आहे. मजा रे राजा हो. काय परमार्थ इतका उच्च कुटीतला तुमच्या हातात आला रे माय बापांनो. फक्त आणि फक्त त्या साधनेवरती जर तुम्ही राहिलात ना, तर तुमचं, मी म्हणतो, आजच जन्म मरण टळलं. नोव्हे नोव्हे तुम्ही आजच मोक्षाला आहे. म्हणले कसं. आम्ही तर तिकडे ऐकलं पर्वत, त्या दिवशी दाव्यामध्ये ते कैलासवासी झाले, ते वैकुंठवासी झाले. नाही नाही नाही, गेल्यानंतर नाही. तुम्हाला काय माहिती कैलासवासी वैकुंठवासी आत्ताच ते कळतं. कैलासवासी वैकुंठवासी आत्ताच कळतंय महाराज. या चेहऱ्यावरती ती भक्ती जर ओसंडत असेल ना, आजच, अहो आजच तुम्ही कैलासात आहे. म्हणजे तुम्ही काय मनाचं सांगतात, मला काही वेळ लागलं का. ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट. वैकुंठ कुठे आहे मग. माऊलीने कोणतं वैकुंठ सांगितले. भरला घनदाट हरी दिसे. प्रत्येकामध्ये माझा हरी नटलेला आहे. एकच हरी, तो अनेक रूपाने नटला. हे वैकुंठ आहे, त्या वैकुंठात मी आज आहे म्हटले. देह टाकल्यावर वैकुंठाला जाता येईल का सांगा ना तुम्ही. हो, ज्ञानाच्या संबंधाने तेच ज्ञान फक्त कोणतं, साधू संतांचं परंपरेचं जे ज्ञान आहे ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ. नाथ म्हणजे तो परमात्मा. आदी म्हणजे पहिलाच होता, तो सगळ्यांचा गुरु आहे. शंकर भगवंताचा तोच गुरु आहे. म्हणून ते चिंतन करत होते माझ्या बापांनो. त्याला परब्रह्म म्हणतात, त्याला विष्णू पण म्हणतात. आणि ही परंपरा एकाने एकालाही बघा, तुम्हाला बारकाईने जर सांगू असं वाटलं ना, तो पुढे निवृत्तीनाथ, ही शिवाचा अवतार बघा बरं का. अगोदर शंकर भगवंत परमात्मा
त्या विष्णूचं भजन करत होते. पुढं अवतार घेतले ना त्यांनी, तर निवृत्तीनं आता शंकराचा अवतार आणि ज्ञानदेव कोणाचा अवतार? आता विष्णू हे निवृत्तीनाथ कोणाचे गुरु शिष्य झाले? शंकराचे. आणि पूर्वी आदिनाथ तो शंकर भजन करत होता कोणाचं? विष्णूचं. या परंपरा आहे बाबा, एकाने एकाला राजे हो बेटा, तीच परंपरा आहे. म्हणून तिथं कोणाला दिल्या जात नाही. तुम्ही आम्ही कुठलं पुण्य केलं मला माहीत नाही, ते गुह्य ते प्रगट झालं, तुमच्यापर्यंत पोच झालं. फक्त आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने तुम्ही भाव ठेवून जर जगलात, आजच मोक्ष आहे तुम्हाला. मोक्ष म्हणजे काय? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाव मोक्ष. मोक्ष म्हणजे काही ठिकाणी ते गाव नाही. सकल दुःखाची निवृत्ती. सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे काय? हे शरीर दुःखाला कारण आहे. शरीर दुःखाला कारण आहे म्हणजे काय बोलतात आहे? शरीर मिळालं, शरीराच्या नादी लागलं म्हणून दुःख आहे ना आपल्याला. मला असंच मला तसंच झालं, माझं पोट दुखत, माझं आमकं झालं. शरीर दुःखाला कारण. मग शरीरला काहीतरी कारण नसेल ना. धर्म आणि अधर्म म्हणजे पाप पुण्य. जर एकदमच पाप असेल तर देह मिळतो, कुत्रा डुकरा मांजरं बघा बरं का. आणि एकदम जर पुण्य असेल तर देव शरीर मिळतात. मग काय पाहिजे म्हणले? तेव्हा पुण्याची पावटी सरे. भयंकर पुण्याने तो इंद्र झाला, पण ती पावटी म्हणजे ते पुण्य संपल्याच्या नंतर खाली यावं लागतं. उपयोग काय? म्हणून ये लोकीचा देह देव इच्छित ती पाय, धन्य आम्ही जन्मालोनी दास विठोबाचे झालो. अरे धन्य आपण हो. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. भाग्यवाने या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मनुष्य देह मिळाला ना. या देहाची देव सुद्धा इच्छा करू राहिले. कोणते? इंद्रचंद्र सगळे 33 कोटी देव त्या मायबापाला म्हणतात तर देवा आम्हाला तिथे जन्माला घालणार रे, इथंच ती भक्ती करून सनी आम्हाला दुःख वेगळा होता येतो. ऐका ना. मग पुण्य जर जादा असेल तर वर, त्याचाही उपयोग नाही देवहून. एकदम पाप नरक म्हणजे डुकर कुत्र मांजर. पाप पुण्य समान हा देह मिळाला. मग आता सांगा ना तुम्ही, मग धर्म हा धर्म म्हणजे पाप पुण्याला काहीतरी कारण असेल ना. तुम्ही ही कडी आहे. मी का सांगतो? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाव मोक्ष. हो महाराज. तर हे दुःख कुठून आलं? तर आपल्या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं अज्ञान, तिथून ही कडी आहे. मग आता आपल्याला ह्या कड्या सोडी जर गेलो तर आपलं यथार्थ आपल्यालाच ज्ञान होणं. ते ज्ञान झालं, तो मी आहे, तो मी आहे, हाती मोक्ष. तुमच्या हातात मोक्ष आला, याला मोक्ष म्हणतात. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती होण्यासाठी आणि ते आत्मतत्वावरती आलेलं अज्ञान सद्गुरूच्या मार्फत जातं. म्हणून सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, माझी निजवस्तू मज दाविली. कोणी म्हणावं? अरे नामदेव महाराजांनी म्हणावं का ज्याने देवाला मूर्तीतून प्रगट करून जीव घातलं तरी देव कळला नव्हता महाराज. देव काय असा काय मंदिरापुरता संकुचित का? हा कोण बसला? मग म्हणायचं कोण? भरला गणदाट हरिदिशे. अरे दिसलाच पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात आणि भक्तीचं माध्यम आहे महाराज. तर मला सांगायचं तात्पर्य, आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र म्हणजे ज्या भगवंताने जो अवतार घेतला शिव, आणि त्या शिव अवतारामध्ये त्याने काय केलं तर ते चिंतन केलं. बघा तुम्ही ऐका बारकाईने. त्यांनी सुद्धा चिंतन केलं ना. भजन करी महादेव काहीतरी आहे, तुम्ही भजन म्हणतात ना महाराज, अभंग तुमचे पाठ आहे. अरे तोही भजन करत होता, मग तो तर देव होता ना. पण माया ही प्रकृतीचा त्याला संबंध आला, शरीर म्हणून ती उपाधी लागली हो. आणि त्याचं मूळ स्वरूप जे ब्रह्म आहे ते बाजूला राहिले, तो शंकर मध्ये झाला तयार. म्हणून तो सुद्धा भजनच करत होता महाराज. हो काही मजा आहे आणि कळावं मला असं वाटतं. मग तो जे भजन करत होता बघा बरं का, आणि मग त्याने जे तुम्हाला दिलं हो. म्हणून आपण म्हणतो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. बघा ऐका, इथे यायचं आपल्याला पुन्हा. तो जो भगवंत आहे, भोळा आहे, तो भजन करत होता, पण तो चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे सगळ्या राज्याचा मालक, सगळे राजे लोक त्याचे मांडलिक आहे. तो सगळं जग त्याच्या ताब्यात, त्याला चक्रवर्ती म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय, आता त्याचे पाय तुमच्या चित्तात म्हणजे या बॉडीमध्ये गेलेच कसे, हा प्रश्न आहे आता.
मग काय ते खोटं आहे का? अभंग कोणाचा? एकनाथ बाबांचा. एकनाथ बाबा हे भगवंताचा अवतार होते, कसं काही काही सांगतील का? 100% बरोबर आहे. त्याचे 2 पाय आहे, एक अनुग्रह दिव्य साधना आणि एक प्रबोध म्हणजे दिव्य ज्ञान. हो महाराज, हो. तो शिव जर तुम्हाला कळला, शिव म्हणजे ज्याचं भजन करत होता ते हेच भजन करत होता प्रबोधाचं, आणि अनुग्रहाचं झालं आणि प्रबोधाचं त्याच्यावर स्थिर झाला, त्या स्थितीमध्ये गेला. आणि ते तुम्हाला मिळणं म्हणजे जो असणारा शिव आहे, भोळा आहे, तो चक्रवर्ती, तो राजा आहे, आणि त्याचेच नेमकं पाय माझ्या चित्तात आहे, तेच ज्ञान मला मिळालं आणि ते माझ्या हृदयस्थ आहे. म्हणून मज हृदय सद्गुरू. ती रात्र आहे आज, महाशिवरात्र म्हणलेले आहे. महाशिवरात्र, शिवाची ती रात्र आहे. शिव ज्याचं भजन करत होता ते भजन आम्ही करणं, याला आज विशेष महत्व आहे. म्हणून आपल्या सगळ्या भारतात नव्हे जगभर महाराज जिथं जिथं ही सगुण साकार मूर्ती स्थापन केली मंदिरामध्ये, तिथं आज हे कार्यक्रम चाललेले आहे. आणि मग मंदिरच नाही, हे मंदिर आहे, हे देह एक मंदिर आहे. याच्यामध्ये तो परमात्मा शिव जो भोळा आहे याच्यातच आहे, आणि तो कळणं त्याचं भजन करणं हे एक परमार्थ आहे. म्हणून आपण डोळे झाकून जे भजन करतो ना, हो 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 हो, अशी पद्धत आहे माझ्या बापांना. आपण थांबून जाऊ, थोडंसं इकडे तिकडे झाले असेल, पण नक्कीच भाग्यवान एवढंच मी बोलू शकतो. आणि आपल्याला अनुग्रह झाले, प्रबोध झाले. प्रबोध झाला म्हणजे परमार्थ संपला नाही, खरी सुरुवात झाली. लग्न झालं म्हणजे संपलं नाही, खरी तर नांदायला पाहिजे, तेव्हाच एक बाळ जन्माला येईल. आणि प्रबोध झाल्याच्या नंतर त्याच्याशी जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल, त्याला बैठकीची गरज नाही, फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. त्या श्वासामध्ये जे भजन चाललं ना, त्या मनाला ह्या कानात बसवायचं ना ऐकायचं. बघा तुम्ही, पण क्रिया संताच्या मार्फत कळते, ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळालेली आहे. तर ते भजन इथं ऐका, याला वेळ द्यावा लागत नाही. चालता बोलता फिरता हिंडता याला समाधी म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे बसला डोळे झाकून, तुम्हाला असं वाटतं समाधी लागली, तर तो नको ते ऐकत असतो. समाधी म्हणजे कोण काय बोललं हे न कळणं म्हणजे समाधी. ती अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे समाधी. आणि ते तुमच्यापर्यंत साधन तुम्हाला पोच झालेलं आहे. तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, तुम्हाला सांगत नाही, मी स्वतःलाच नेहमी सांगत असतो. आता जर मी इथून गेलो झोपलो, तुम्ही स्वतःला म्हणतो, अरे मूर्खा नुसतं सांगत हिंडू नको, तू चिंतन करतो का, तुला टेप लागतो, तुझा टेप तुला लाव. हो महाराज, मी तुम्हाला सांगणं फार सोपं आहे, उच्चार करणं सोपं आहे. त्याच्यावर बरं का उच्चार हो सोपा आहे, सांगणं सोपं आहे. विचार पण माझे खूप चांगले, पण आचार नसेल ना, याच्यावर सगळं पाणी आहे. काय बोललो मी? म्हणजे मला तुम्ही खूप म्हणजे चांगले सांगून राहिले. माझे विचार खूप सुंदर आहे, उंच आहे, उच्चार पण आता सुंदर चालले, पण आचार जर नसेल तर झिरो. हो, संतांनी ते आचरून दाखवलं महाराज. नुसतं ते गायले नाही, त्यांनी गायलं म्हणजे त्यांचे ते आचारात आलं आणि ते आपल्या पुढे मांडलेलं आहे. आधी केले मग जगाला सांगितलं महाराज. आपल्याला अगोदर करावं लागेल आणि मग तुम्हाला सांगावं लागेल. मी त्याच्यात बसलो पाहिजे आणि मग मी तुम्हाला सांगावं. हो महाराज, खूप मजा आहे मायबापांना. आणि खूप इथं सगळी सुज्ञ मंडळी, आमचे सतीश भाऊ असतील, आता सगळ्यांच्या नावं तर नाही, भगीनाथ भाऊ असतील आमचे, इथे गजानन भाऊ आहे, वाल्मिक भाऊ आहे, आणि कोणीच कमी नाही. ज्यांच्याकडं नाम आहे ते सगळे एका धाग्यामध्ये ओवलेली फुलं आहे. बघा बरं का, एखादं गुलाबच असेल, त्याला खूप सांगता येत असेल, आणि त्याच्या शेजारी जर तरोडाचं फुल असेल तर गुलाबाच्या फुलांनी नटायचं नाही, म्हणजे माझ्या शेजारी तरोडच आहे. गुलाबाच्या फुलाने हा विचार करायचा, तरोडाच्या फुलाला ज्याचा आधार आहे त्याचा आधार मला पण आहे. मग काय सांगा बरं तुम्ही, त्याला आधार कोणाचा आहे? एका धाग्याचाच आहे ना. मग मलाही आधार त्या नामाचा आहे, माझ्या ताईलाही आधार त्या नामाचाच आहे ना. मी ताईला का कमी समजायचं, मला मी का मोठं समजायचं? फक्त मी मागे फिरून बघितलं पाहिजे, अरे त्या धाग्याचा त्याला आधार आहे. काही नाही म्हणले बाबा, असू दे, माझा रंग थोडा असा असेल, तुझा रंग तसा, पण धागा मात्र एक आहे. आणि जर धागा जर बाजूला झाला तर दोघांचं मड होईल. म्हणतो हा परमार्थ आहे मायबापांनी. आणि समजून घेतलेली मंडळी, इतकी सुज्ञ मंडळी माझ्या समोर आहे,
शास्त्राची संगत करणारी माझ्या समोर मंडळी आहे तुम्ही, आणि तुम्ही शास्त्राची संगत करत नाही याचा अर्थ नाम जिथं आहे तिथं शास्त्र तुमच्या हातात आलेलं आहे, म्हणजे ती तुम्हाला भाषा कळते. ही भाषा फक्त नामधारकालाच कळते. एरवी म्हणे काय बडबड करतं, डोक्यावरून चाललं, आमच्या डोक्यावरून जात नसतं, डोक्यात घुसत नसतं ते. हो, मग आपण म्हणतो डोक्यावरून चाललं, ते घुसत नाही का? डोक्यात घुसण्यासाठी डोकं तुमचं जागेवर पाहिजे, आणि ते डोकं त्या ज्ञानाने जागेवर येतं. तर आपण थांबून जाऊ मायबापांनो. शिवाची अशी रात्र आहे, महाशिवरात्र, ज्या माझ्या भगवंताने जो अवतार घेतला त्याला नाव शिव ठेवले गेलं, आणि तो ज्याचं चिंतन करत होता ते चिंतन आज करणं म्हणजे महाशिवरात्र, त्याला जागर म्हणतात. आणि ते तुम्हाला साधन मिळालेलं आहे. हो महाराज, मस्त गोड असा प्रसाद केला. वाल्मिक भाऊ आणि त्यांचे पिताश्री, मी त्यांना म्हटलं होतं जास्त भानगडीत पडू नका, पण त्यांच्या वडिलांचा सल्ला त्यांनी घेतला. ते म्हणले नाही अण्णा, जे मी काही भगवंताची माझ्यावर काहीतरी कृपा झाली असेल तिथं मी भगवंताला आणलेलं आहे म्हटले, आणि माझं एक कर्तव्य आहे म्हटले का ते कार्यक्रम घडून आणणं. फक्त तुम्ही या, आणि त्यानिमित्ताने माझे सगळे बांधव, माझ्या बहिणी जमा होतील, आणि कुठेतरी नवजुनं होईल, गाजावाजा होईल, ते शब्द मला पण ऐकायला भेटतील. काहीतरी त्या निमित्ताने माझ्या हातून सत्कार्य होईल. त्यांनी असं मला फोनवर सांगितल्याच्यानंतर म्हणलं करावं, तुमची जर इच्छा असेल तर आम्ही यायला तयार आहे. म्हणून शेंडे माताला मी म्हणलं चला, आणि 2 शब्द तुम्ही पण सांगा, आणि तुमचे पण खूप गोड शब्द असतात, आमच्या सगळ्यांना ते आवडतात, म्हणून त्यांना मी माझ्याबरोबर आणलं. तर ते जे काही बोलले तेच मी बोललो, आणि ते जे बोललो तर माऊली जे काही बोलले तुमच्या पै तो निरोप आम्ही दिला. आमचं नाही पदरचं नाही बापांनो. तर मी नतमस्तक होतो तुमच्या पायात. 2 हात, 3रं मस्तक माझं तुमच्याच देवाच्या कानी. देवच तुम्ही आहात राजे हो. शरीराकडे बघायचं नसतं, शरीरामध्ये असणारं जे तत्व ते आत्मतत्व माझा परमात्मा आहे. आणि म्हणून तुम्हीच माझ्या समोर बसलेले सगळे भगवंताचे रूप आहेत, आणि मी तिथं मस्तक होणं आणि तुमचं दर्शन घेणं म्हणजे मला शिवाचं दर्शन होणार आहे. शिव म्हणेल तुला कळलं रे, मी कळलो तुला. अरे मीच नटलोय ना म्हणला राजा. हा, याला भक्ती म्हणतात माईबापांनो. मी तर आपण सगळे त्या रेंजमधली माणसं आहे महाराज. तर खुशाल मस्त आनंदाने तुमचा प्रपंच करा. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी दुरुस्त करतो. जिवंत उदाहरण आमच्या आत्ता घडलेली गोष्ट बघा. आमच्या नवनाथ भाऊंचा मुलगा, बरोबर आहे का नाही, चिकटला होता ना. नाम जर नसतं ना महाराज, ती भक्ती जर नसती ना पाठीमागे, शक्यच नाही. काळ आहे, लाईट म्हणजे काळ. हा विचार आपण करायला पाहिजे की माईबापांना जर माझा भगवंत एवढा दयाळू आणि कृपाळू आहे, त्याला काहीच लागत नाही, त्याला फक्त त्याच्या नामाचं चिंतन आवडतं, त्याला दुसरं काही आवडत नाही. पण लाडा आपण खूप करतो, कारण शेवटी लेकरू हो, आणि तो मायबाप आहे ना, त्याच्यामुळं ते लेकरू लाड त्याला न्हाणं होतं, अमकं करतं तमकं करतं. करू नका असं नाही. ती पूजा ती निर्गुण निराकाराची पूजा आहे. सगुण साकार जो झाला ना तोच देव आहे. सगुणाची पूजा म्हणजे निर्गुणाची पूजा, आणि निर्गुणाची पूजा म्हणजे सगुणाची पूजा. एवढं जर तुम्हाला कळलं तर कोट कल्याण झालं. आज होणार नाही, झालं. इथं मी थांबून जातो. पुंडलिकावरती विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, नारायणजी महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद